abstract.com मध्ये काम करणारा आकाश प्रधान, ती एक IT कंपनी असते. हा तसा शिस्तप्रिय. वस्तू आहेत त्या जागी ठेवायला त्याला फार आवडतं. स्वतःचा आवरून तो ऑफिसला येतो. त्याचे बॉस त्याला म्हणतात, आजपासून तू इथे बसणार नाहीयेस. तो सरांच्या मागे जातो. सर त्याला म्हणतात, ही जागा तू तुझ्या कर्मानेच गमावली आहेस. सर केबिनकडे बघून म्हणतात, ही जागा गमावली आहेस म्हणून ती जागा तू गमावली आहेस. असोसिएट व्हाईस प्रेसिडेंटची पोस्ट त्याला मिळालेली असते. तो फोन करून प्रमोशन झाल्याचं आईला सांगतो. काही दिवसांसाठी ऑफिसच्या कामाला नाशिकला जातोय. तो म्हणतो. दुसऱ्या दिवशी तो नाशिकला जायला निघतो. टॅक्सीवाला त्याला म्हणतो, तुम्ही शेअरिंग मध्ये टॅक्सी बुक केली आहे. पुढे अजून एक पॅसेंजर बसेल. अनन्या टॅक्सीत बसते. गाणी ऐकायची म्हणून पेनड्राईव्ह ती ड्रायव्हरकडे देते. तिला त्याचं आय कार्ड दिसतं. ती हळूच त्याचा फोटो काढते. टॅक्सीवाल्या दादांना झोप येत असते. ती म्हणते, आधी साईडला घ्या बघू, मी चालवते. पण तिचं गाडी चालवणं बघून आकाश तिला विचारतो, तुम्हाला नक्की गाडी चालवता येते ना? ती म्हणते, तशी 3 दिवसांपासून शिकतेय मी. तो गाडी चालवायला घेतो. तो विचारतो, माझ्या बॅगचा फोटो का काढलात तुम्ही? ती म्हणते, एवढा व्यवस्थितपणा? पूर्वी नाही का आपण शाळेत असायचो तेव्हा नाव, वर्ग ते सगळं आठवलं. तो म्हणतो, तुम्हाला नाही आवडत? ती म्हणते, हा, अगदी तसंच काही नाही. तो लगेच म्हणतो, ते कळलंच. 2 वेगवेगळ्या रंगांच्या सॉक्स वरून नाशिक सिटीत ते पोचतात. तो तिला मंत्रालय बंगल्यापाशी सोडतो. ड्रायव्हरला म्हणतो, आता तरी चालवाल का? ती घरी आलेली असते. तिची आई आणि मावशी मिळून तिच्या लग्नाचं ठरवणार असतात. ती बाबाला म्हणते, बाबा, यू हॅव टू बी ऑन माय साइड. तिच्या लक्षात येतं की तिची पेनड्राईव्ह ड्रायव्हरकडे राहिलीये. ती त्याला फोन लावते. पेनड्राईव्ह बद्दल विचारते. तो म्हणतो, तो तर मी तुमच्या साहेबांकडे दिलाय. ती म्हणते, तो तुमचा पॅसेंजर आहे, माझा नवरा नाहीये तो. तिला आठवतं आपण त्याच्या बॅगचा फोटो काढलाय. इथे आकाश ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो. एका नवीन ऍप विषयी तो सांगत असतो. त्यासाठी त्याच्याकडचं पेनड्राईव्ह तो लावायला देतो. ते पेनड्राईव्ह असतं अनन्याचं. तो स्टाफला म्हणतो, हे कुठलं पेनड्राईव्ह लावलंय, प्लीज रिमूव्ह दिस. त्याचं ओरिजिनल पेनड्राईव्ह लागतं. तो अनन्याला फोन करतो. तिला विचारतो, तुम्ही मला 14 मिस कॉल केली आहेत. कोण बोलताय तुम्ही? ती म्हणते, आपण एकत्र आलो होतो ना टॅक्सीतनं. ती मी अनन्या. माझ्या पेनड्राईव्ह साठी मी फोन केलेला. तो म्हणतो, त्या पेनड्राईव्हने किती गोंधळ घालून ठेवलाय. ती म्हणते, एक तर तुम्ही नाही तर मी गोंधळ घालू शकतो. पेनड्राईव्ह कसा काय गोंधळ घालेल? माझं ऑडिशन आहे उद्या, त्यासाठी माझे फोटो हवे आहेत. तुम्ही मला मेल कराल का? तो नक्की मेल करीन म्हणतो. रात्री आकाश परत अनन्याला फोन करतो. तो विचारतो, पेनड्राईव्ह कसा देऊ तुम्हाला? पेनड्राईव्ह साठी उद्या भेटायचं ठरतं. तो दुसऱ्या दिवशी तिची वाट बघत असतो. ती मैत्रिणींबरोबर शॉपिंगला जाते. अचानक तिला पेनड्राईव्ह बद्दल आठवतं. ती रिक्षावाल्याला एमराल्ड पार्कला चालायला सांगते. कंटाळून तो निघतो. अनन्या तिथे पोहोचते. ऑफिसमधला एक जण तिला आकाशकडे जायला सांगतो. ती त्याच्याकडे येऊन लेट आल्याबद्दल माफी मागते. तो म्हणतो, इतक्या लवकर राग जाणार नाही. ती म्हणते, मग काय करावं लागेल? तो म्हणतो, बी माय गाईड, तुमचं नाशिक दाखव मला. ती लगेच तयार होते. ती म्हणते, पण या कपड्यात नाही. हा. दोघे भेटतात. बाहेर रस्त्यावर खाताना तो प्रत्येक वेळी सॅनिटायझरने हात साफ करतो. निवांत गप्पा मारत असताना तो तिला आयटीत असल्याचं कळतं. ती म्हणते, माझे खूप जवळचे मित्र आयटीत आहेत. मी त्यांच्याकडून खूप ऐकलंय. गरिबांसारखं विकेंडची वाट बघत बसतात आणि मंडे आला की डिप्रेशन मध्ये जातात. महिन्याच्या एंडला भला मोठा चेक मिळतो म्हणून ते खुश असतात. सतत फॉर्मल कपडे घालून फिरणं, इट्स रिअली बोरिंग. तो विचारतो, बोरिंग काय? आमचे कपडे की आमचं प्रोफेशन? ती म्हणते, कालची पार्टी. तू नेहमी इतकी स्पष्ट बोलतेस. तो विचारतो. ती म्हणते, थँक्यू सो मच. उद्धट न म्हणता स्पष्ट असं म्हणालास म्हणून. तो म्हणतो, माझं माझ्या प्रोफेशनवर प्रेम आहे. ते काम मला करायला आवडतं. माझ्या कामामध्ये कोणी आलेलं मला आवडत नाही. जेव्हा मी मुंबईला ट्रान्सफर झालो, मी खूप खुश होतो. मी जिथे राहतो ती जागा मला माझ्या पद्धतीने ठेवता येते, नीटनेटकी आणि स्वच्छ. ती म्हणते, मला नाही आवडत एकटं राहायला. ते मिसळ खायला जातात. तेव्हा त्याला ती ऍक्टर असल्याचं कळतं. ती म्हणते, मी सिरियल नाही नाटक करते. तो लगेच म्हणतो, ते कळतंय. ती म्हणते, नाटकासाठी वर्ल्ड टूरला गेले होते, आता ते संपलंय. जोपर्यंत सिरियल मध्ये काम करत नाही तोपर्यंत ऍक्टर म्हणून नाव होईल असं नाही वाटत मला. तसं फायनान्शियली चांगलं आहे, पण माझ्या मावशीला मी सिरियल मध्ये काम करायला हवंय. तो अडून अडून विचारतो, बॉयफ्रेंड तर म्हणत असेल ना मूव्ही कर म्हणून? ती म्हणते, बॉयफ्रेंड नाही. दुसऱ्या सीन मध्ये ती घरी असते. तिची मावशी म्हणते, हिला किती मुलं सुचवली पण प्रत्येकाकडे दुर्लक्ष करते ही. ते फोटोशूट केलंस ना, त्यातला एखादा फोटो टाक. ज्याला 700 लाईक आले आहेत ना, तो टाक. त्यातल्या 70 जणांनी तरी प्रपोज केलं तरी उद्या लग्न होईल तुझं. ती विषय टाळते. त्या शॉपिंगला बाहेर पडल्यावर बाबा तिला म्हणतात, अगं गंमत म्हणून तरी अकाउंट ओपन कर ना, म्हणजे त्या स्थळांवरून आपण टाइमपास करू. ती अकाउंट दाखवून म्हणते, मावशी होती म्हणून नाही बोलले, कालच ओपन केलंय अकाउंट. ती त्यांना मुलांचं प्रोफाईल दाखवते. त्यात आकाशचा फोटो असतो. ती बाबांना विचारते, आयटीत आहे, इंटरेस्ट पाठवून बघू का? गंमत म्हणून. बाबा लगेच तयार होतात. तेवढ्यात बेल वाजते. दारात आकाश उभा असतो. ते त्याला म्हणतात, तुम्हाला एवढी घाई झालीये? आकाशच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असतं. आत येऊन तो अनन्याच्या पुढ्यात बसतो. बाबा म्हणतात, अगं तो आपला आकाश आलाय. तो तिला पेनड्राईव्ह देतो.
आई त्याला फोन करून विचारते, या शनिवार रविवारी घरी नाही आलास, असंच जर चालू राहिलं तर नंतर घराला वेळ तरी कसा देणार आहेस? वीकेंड टू वीकेंड संसार करायचा आहे का? संसार आहे की आठवडी बाजार? बरं ते सगळं जाऊ दे, मी तुझं मराठीशादी.com प्रोफाईल पाहिलं. तो विचारतो, तू माझं पर्सनल प्रोफाईल चेक केलंस? पण का? ती म्हणते, माझ्या मुलाचं तर आहे, त्यातल्या 1-2 मुली बऱ्या आहेत. तो तेवढ्यात लॅपटॉप उघडतो. त्याला अनन्याने इन्व्हिटेशन स्वीकारल्याचं दिसतं. तो आईला विचारतो, अजून कुठली मुलगी नाही का आवडली तुला? तेवढ्यात बॉसचा फोन येतोय म्हणत तो तिला मेसेज करतो. ती मावशीने सांगितलेल्या स्थळाला भेटायला जाते, त्याला मेसेज करते. त्या मुलाबरोबर ती मॅकडॉनल्ड्स मध्ये येते. ऑर्डर दिल्यावर ती त्याला विचारते, तुम्ही सीए आहात की डायटिशियन? नाही म्हणजे ड्रिंक घेतल्यावर तो लगेच विचारतो, तुम्ही ड्रिंक घेता? ती म्हणते, हा, कधी कधी विकेंडला इंटेक करते मी. तुम्ही नाही घेत? तो म्हणतो, वीकडेजला नाही, पण संडेला आई हो म्हणाली ना तरच. ती मनात म्हणते, श्रावणबाळ दिसतोय. त्याला विचारते, तुमची आई काय म्हणाली माझ्या ऍक्ट्रेस असण्याबद्दल? तो म्हणतो, तसं काही नाही, फक्त सोज्वळ भूमिका, अंगभर कपडे असं असेल तर काही हरकत नाही. तेवढ्यात टेबलवर ऑर्डर येते. एका मगवर तिला आकाशचा मेसेज दिसतो. ती टॉयलेटला जायचं सांगून निघते. त्याला येऊन भेटते. त्याला विचारते, आज आपण अल्कोहोल इंटेक करायचं का? दोघांचं ठरतं. ती त्याला थँक्यू सो मच मला सोडवल्याबद्दल म्हणते. त्याला विचारते, एवढा हुशार आहेस, मग अजून सिंगल कसा? तो म्हणतो, फर्स्ट इयर मध्ये असताना गर्लफ्रेंड होती, पण ते वर्कआउट नाही झालं. पण त्यानंतर कधी प्रेमातच नाही पडलो. पण आता असं वाटतंय कुणीतरी असावं. व्हॉट्स अबाउट यू? घरचे मागे लागले आहेत ना लग्नासाठी? ती म्हणते, खरं सांगायचं तर मी लग्न करून सेटल होणाऱ्या मुलींसारखी नाहीये. नॉट अ टिपिकल हाऊसवाईफ मटेरियल. ती त्याला तिचा दिनक्रम सांगते. पहाटे 4-5 वाजेपर्यंत जागी असते, नंतर दुपारी उठते. उठल्यावर हातात पुस्तक. हे असं माझं लाईफ आहे. त्यात आता आणखीन एक लोचा झालाय. घरच्यांनी माझं अरेंज मॅरेज करायचं ठरवलंय, पण माझं मात्र तिचं वाक्य तो पूर्ण करतो. दोघे घरी येतात. दुसऱ्या दिवशी परत त्याच्या घरी येते. तिथे एका मुलीला डान्स करताना बघून ती चक्रावून जाते. ती चावी दाखवून तिला म्हणते, काल रात्री आकाशने मला दिलीये. आकाश मात्र बसून मजा बघत असतो. शेवटी तो तिला ही अनन्या असल्याचं सांगतो. ती स्वतःची ओळख सांगते, आकाशची बहीण अवनी. तो आईला अनन्याबद्दल सांगतो. आई म्हणते, नटी, एवढ्या सुंदर सुंदर मुली होत्या की तुझ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये? तिचं प्रोफेशन वेगळं आहे, त्यांचे कामाचे तास वेगळे, हे जगच वेगळं आहे. तू कसं ऍडजस्ट होणार आहेस? अवनी आईला म्हणते, ती पण आपल्यासारख्या चांगल्या घरातलीच आहे, एकदा भेट तरी. आई फोटो बघायला मागते. फोटो बघून ती इम्प्रेस झालेली असते, तरी म्हणते, बरं आहे. अवनी लगेच म्हणते, आपण काय ऋतिक रोशन नाहीये, त्याला यापेक्षा चांगली नाही मिळणार. आई त्याला विचारते, तिच्या घरच्यांची बोलायला हवं, त्यांना आधीपासूनच माहिती असेल ना याची. इथे अनन्याच्या घरी तर मीटिंगच चालू असते. आई म्हणते, इंजिनियर त्यापेक्षा कोरिओग्राफरच चालला असता. बाबा म्हणतात, तू परत एकदा विचार कर, मी त्यांना सांगणार आहे, आमची मुलगी काही टिपिकल सून मटेरियल नाहीये, तिला घरातली कामं येत नाहीत, ती ऍडजस्ट करणार नाही. आता आई सुद्धा त्याला म्हणते, मी मुळीच ऍडजस्ट करणार नाही. तो म्हणतो, ती थोडी वेगळी आहे पण चांगली आहे. दोन्ही फॅमिलीज एकत्र बसतात. आकाशच्या आईला सगळं सागर संगीत व्हायला हवं असतं. अनन्याचे बाबा म्हणतात, आपल्या या आनंदाला रीती पाळायलाच हवेत का? आकाश म्हणतो, आनंदाचा सोहळा आहे, आपण मधला मार्ग काहीतरी निवडूया. तसं तर हे सगळं काही मला पटलेलं नाही, पण माझी हौस मी नंतर सुद्धा पूर्ण करून घेईन. ती आईला व्हॉट्सअप ग्रुप बनवून देते. या ग्रुपमध्ये कोण राहणार कोण नाही हे तुम्ही डिसाईड करायचं, ती म्हणते. रात्री ती तिच्या बाबाला कंपनी द्यायला बसते. तेव्हा ते तिला म्हणतात, लग्न संसार या गोष्टी आहेतच, पण तू तुझं स्वप्न विसरू नकोस. ती बाबाला प्रॉमिस देते. रेकॉर्ड करून सगळ्यांना आमंत्रण दिली जातात. लग्नाचा दिवस. जवळच्या नातेवाईकांनी जोडप्याने मागितलेले सगळे पदार्थ आणलेले असतात. रजिस्ट्रार लग्न लावून देतात. दोघे हनीमूनला निघतात. तो फ्लाईट मध्ये तिला सांगतो, मला प्रमोशन मिळालंय. युरोपियन वर्किंग आवर्स मध्ये दुपारी 2 ते रात्री 2च्या शिफ्ट मध्ये मला काम करावं लागेल. ती म्हणते, मलाही एक टीव्ही शो मिळालाय ऍज अ लीड म्हणून. त्याची शिफ्ट सकाळी 7 ते 7 आहे. 5 वाजता तरी घरातून निघावं लागेल. आता दोघांचे वेगवेगळे टायमिंग जुळणार तरी कसं? हनीमूनचा पहिला दिवस सुंदर असतो. तिथे असताना प्रमोशनचं शूट असल्याचा मेसेज तिला येतो. आता इथून निघावं लागणार. ती त्याला सॉरी म्हणते. तो म्हणतो, सॉरी कशाला, करिअरला प्रायोरिटी दिलीच पाहिजे. त्यानिमित्ताने माझं महत्वाचं प्रोजेक्ट आहे जे मी हँडओव्हर केलं होतं ते आता परत घेईन. आपण फक्त आपला हनीमून पॉज करतोय, तो कधीही रिझ्यूम करता येईल. या क्षणी आपल्या दोघांसाठी करिअर महत्वाचं आहे. घरी आल्यावर ती ड्युटीवर निघते. तिचं शूट चालू होतं. त्यांचे व्हॉट्सअप मेसेजेस चालू असतात. त्यांचा संसार फक्त व्हॉट्सअपवरच चालू असतो. अनन्याला जेवण तर बनवायला येत नसतं, पण ती जाते लज्जतदारचा एपिसोड करायला. इथे ब्रेकफास्टचे पोहे तो तोंड वाकडं करून परत ठेवून देतो. तिचं पॅकअप लवकर होणार असतं, म्हणून ती त्याच्याबरोबर डिनरचा प्लॅन करते. तो रात्रीचं टेबल बुक करतो. डिनरला तो हॉटेलमध्ये वाट पाहत असतो. किचन बंद होण्याची वेळ आली तरी ती आलेली नसते. इथे तिचे टेक चालू असतात. तो दाल खिचडी पार्सल द्यायला सांगतो. 11:15ला तिचं शूट संपतं.
दोघांचे वेगवेगळे टायमिंग्स ऍडजस्ट करणार तरी कसं? आणि कोण? तिच्या बर्थडेच्या दिवशी सुद्धा ती घरी नसते. एकदा मावशी तिच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला येते. तिची मुलगी हनीमूनसाठी पॅरिसला जाणार असते. मावशी विचारते, तुम्ही तुमचा अर्धवट सोडलेला हनीमून पूर्ण तरी कधी करणार आहात? ती म्हणते, आम्ही इथे एकटेच राहतो, त्यामुळे इथे एकत्र राहिलो काय की हनीमूनला एकत्र राहिलो काय फरक पडतो? मावशी म्हणते, तुमच्या पिढीला कामात झोपून द्यायला आवडतं, पण या नादात आपल्या जगण्याच्या कितीतरी गोष्टी हातातून निसटून जात आहेत हे तुम्ही विसरून जाता. एकमेकांसाठी वेळ देणं, एकमेकांची मनं राखणं हेही तितकंच गरजेचं आहे. त्या वेळेच्या वयाच्या काही शारीरिक गरजा असतात, त्या पूर्ण झाल्या की माणूस समाधानी होतो. बाबांचं ऑपरेशन असल्यामुळे मावशी तिला काळजी करू नको म्हणत असते. ही गोष्ट आकाशला माहीतच नसते. तो विचारतो, कसलं ऑपरेशन? मला नाही सांगितलंस ते? ती म्हणते, कामात होते म्हणून सांगायचं राहून गेलं. एवढं काही नाहीये, लिगामेंट टेअर झालाय. तो म्हणतो, आपण तिकडे असायला हवं होतं ना. ती म्हणते, शूटमुळे मला नाही जमलं. तो म्हणतो, मग मी गेलो असतो, तुला मला मेसेज नाही करता आला, एवढं तरी मी ऍडजस्ट करूच शकतो. त्यांचं तू मै चालू असताना मावशी मध्ये पडून विचारते, तुम्ही दोघं एकाच घरात राहता ना? तो बाबांना घेऊन घरी येतो. बाबा त्याला म्हणतात, खरं तर माझा तुमच्या लग्नाला विरोध होता. मला वाटायचं की तुम्ही IT वाले आयुष्यात जगत नाहीत, पण तुझ्याकडे बघून माझी खात्री पटली. अनन्याची निवड काही चुकली नाही. ते विचारतात, तुझं अनन्याबद्दल काय मत आहे? तशी मनाने खूप गोड मुलगी आहे. तो त्यांना मध्येच थांबत म्हणतो, माझं थोडं ब्रांच ऑफिसला काम आहे, मी जाऊन येतो. एकदा तो अनन्याला फोन करून आपला उरलेला हनीमून पूर्ण करण्यासाठी आपण कोचीला जातोय सांगतो. ती म्हणते, सप्टेंबरला तर आमचा महा एपिसोड आहे, तेव्हा नाही जमणार. आकाशच्या प्लॅनिंगवर विरजण फिरलेलं असतं. तो टूर कॅन्सल करतो. दुसऱ्या सीन मध्ये आपण त्याला घरी आलेलं पाहतो. घरभर वस्तू विखुरलेल्या असतात. तो तिला फोन लावण्याचा प्रयत्न करतो. फोन बंद असतो. तो तिला रागाने ऑडिओ मेसेज पाठवतो. अनन्या, तू जगासाठी उत्तम नटी असशील, पण तू अत्यंत आळशी बायको आहेस, जिला घराचा उकिरडा कसा करायचा ते चांगलंच माहितीये. इथे मेकअप रूम मध्ये असताना तिला आकाशचा ऑडिओ मेसेज दिसतो. ती सगळ्यांसमोर तो ऑन करते. मी ऑफिसच्या कामाकडे लक्ष देऊ की तू केलेला पसारा आवरत बसू? मला खरंच कंटाळा आलाय आता या सगळ्याचा. तेवढ्यात तिची नोट त्याला दिसते. कामवाली सुट्टीवर आहे, स्वयंपाक तयार आहे, तू जेवून घे. यात नक्की चूक कोणाची? तुम्हाला उत्तर मिळालं तर नक्की सांगा, तिची की त्याची. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आकाश तिला फोन करतो, ती फोन घेत नाही. तो मेसेज करतो. शूट संपल्यावर ती घरी येते. तो तिला चॉकलेट देतो, पण ती फेकून देते. आय एम व्हेरी सॉरी, पण आजकाल ऑफिसमध्ये खूप प्रेशरमध्ये असतो. त्या डेडलाईन्स आणि प्रमोशन दोन्ही दूर जाताना दिसतंय, त्यामुळे चुकून राग. ती त्याच्याकडे रागाने बघते. म्हणून म्हणतो, मला ब्रेक हवा होता. तो म्हणतो. ती म्हणते, आता इथेच थांब, कारण तुझं बोलणं अख्ख्या जगाने ऐकलंय. आता मी बोलणार आणि तू फक्त ऐकायचं. नाही, मला आवरून ठेवायचंय. तुम्ही नीटनेटके जन्माला आलात म्हणून तुम्ही जगावर उपकार केलं असं वाटतं तुम्हाला? नाही आहे मी ऑर्गनाइज, मला नाही करायचंय हे सगळं. या सगळ्या गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट आहेत का? नाही आहे मी वाईफ मटेरियल, पण या सगळ्या गोष्टी तुला आधीपासूनच माहिती होत्या ना? मग तेव्हा तुला सगळं चालत होतं. मागच्या भांडणात तू ऐकवलंस. मला माहिती असतं की तू अशी आहेस तर मी लग्नच केलं नसतं. तो म्हणतो, मी कधी म्हटलं असं? ती म्हणते, आता कसं आठवेल? तुला जे हवं असतं त्याच गोष्टी तू ऐकतोस आणि त्याच आठवतात. तुला कधी माझ्यातली कला कळलीच नाही. कलाकार म्हणून जन्माला यावं लागतं त्यासाठी. तुम्हा IT वाल्यांना काय कळणार हे? आता मात्र आकाश चिडतो. काय चाललंय IT वाले? कलाकार म्हणून आम्ही जन्माला आलो नसलो तरी कलाकार म्हणून जन्माला आलेला पुढे जाऊन ITत जाऊ शकतो. फर्स्ट इयरची परीक्षा संपल्यावर ज्याचे बाबा हे जग सोडून जातात त्यांना नाहीच परवडत तुमचे कलाकारांचे ट्रान्स. कलाकार कसे असतात ते बघायचंय ना? थांब. तो कपाटातून सीडीज काढून दाखवतो. तो म्हणतो, त्यात माझा आवाज आहे, रियाज करून कमवलेला, पण बाबांच्या जाण्याने गमावलेला. शाळेत असताना खूप ट्रॉफीज मिळवलेल्या. आयुष्यभर अशी बेफिकीर वागून मला चालणार नव्हतं. बाबा गेल्यावर ऑर्गनाइज आणि परफेक्ट असण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. नुसतं आर्टिस्ट होणं मी अफोर्ड करू शकत नव्हतो. एवढं बोलून तो बाहेर पडतो. अवनी त्याच्या घरी येते. गरमागरम पिझ्झा खाताना त्याचं तोंड भासतं. अवनी त्याला म्हणते, बायको आणि पिझ्झा चुकीच्या पद्धतीने हँडल केलंस तर असंच होणार. अनन्या माझ्यासारखी एक इंडिपेंडेंट मुलगी आहे, लग्नानंतर ऍडजस्ट करावं लागणारच. तो म्हणतो, तसं नाही, आम्ही भेटतच नाही एकमेकांना, गप्पा होत नाही की शरीर सुख नाही. अनन्या तिथे आलेली असते. खूप कष्ट करते ती, घरासाठी तिला जमेल तसं करते. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मागून आलेली अनन्या त्याला थँक्यू म्हणते. दोघे एकत्र असताना ऑफिसमधून त्याला कॉल येत असतो. या टेन्शनमध्ये त्याला काहीच सुचत नसतं. शेवटी ती रागाने त्याला म्हणते, तुझ्या ऑफिसमुळे आपलं लाईफ बर्बाद होतंय. दुसऱ्या दिवशी तिची हाऊस हेल्पर परत आलेली असते. अनन्या तिला विचारते, 5 दिवस सुट्टी घेतलीस, खरं सांग कुठे गेली होतीस? काल पाहिलं तुझ्या नवऱ्याबरोबर तुला. ती म्हणते, हनीमूनला गेलो होतो. एकमेकांवर एवढा जीव टाकायचा, एवढे कष्ट करायचे, मजा नको का गेला?
नाहीतर वेळच नसतो. एकदा काका घरी येतात, तो तिला किचन मध्ये मदत करायला जातो. ती म्हणते हे बरं दिसणार नाही, तू बाहेर बस. तो म्हणतो बरं दिसण्यापेक्षा बरं लागलं पाहिजे. सकाळी काकांचा मंत्रजप चाललेला असतो. इतक्या सकाळी उठून तिला कामावर जावं लागतं, तरी तिने सगळं रेडी करून ठेवलेलं असतं. रात्री आकाश घरी येतो. आतापर्यंत त्यांच्या चुकलेल्या वेळा काकांच्या लक्षात आलेल्या असतात. जेवताना काकांना काकींचा फोन येतो. या वयातही त्यांना एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम या दोघांना खूप काही शिकवून जातं. डिनर नंतर आईस्क्रीम खाताना काका अनन्याला म्हणतात, तुझे काही एपिसोड पाहिले मी, चांगली ऍक्टर आहेस. पण आकाशही इतका चांगला ऍक्टर असेल असं वाटलं नव्हतं मला. तुमचा सगळा संसार हा ऑनलाईनच चाललाय. तुम्ही हे मागवल्यामुळे हा वेळ जो तुम्ही वाचवता आहात तो वेळ जातो तरी कुठे? तुम्हाला एकमेकांना देण्यासाठी वेळच उरत नाही. मला इथे आल्यापासून सतत वाटतंय की तुम्ही एकाच घरात राहून आपापली स्वतंत्र आयुष्य जगतात. माझं लग्न झालं तेव्हा घरात 10-12 माणसं होती. सगळं आवरून जेव्हा रात्री बायको खोलीत यायची तेव्हा मी रात्री झोपलेलो असायचो. तरी आम्ही एकमेकांशी बोलून प्लॅनिंग करून बाहेर पडायचो. तुम्ही त्याला आता हनीमून नाव दिलंय. आम्ही त्याला देवदर्शन म्हणायचो. कधी सामान आणायला, कधी भाजी आणायला एकत्र बाहेर पडायचो. थोडा वेळ असायचा पण महत्वाचा होता. हे फॉलो करून बघा. काका जायला निघतात. ती त्यांचा आशीर्वाद घेऊन म्हणते, आज बेस्ट ऍक्ट्रेस साठी माझं नॉमिनेशन झालंय. तिला पैठणीची भेट ते देतात. नेसत जा, नुसती घडी करून ठेवली तर ती विरत जाते. ते म्हणतात, तू काकांना सोडायला निघणार? इतक्यात ती त्याला विचारते, तू येशील ना? तो हो म्हणतो. इथे आकाशची मीटिंग चालू असते पण त्याचं तिथे लक्ष नसतं. त्याचे बॉस त्याला म्हणतात, तुझे पर्सनल इश्यू ऑफिसच्या बाहेर ठेवायचे. अनन्याला अवॉर्ड मिळतं. आकाश मात्र तिथे पोचलेला नसतो. ती त्याला ऑडिओ मेसेज करते. अवॉर्ड मिळाल्याचं सांगते. आपण दोघांनी मिळून एक स्वप्न पाहिलं होतं, एकत्र असण्याचं, एकत्र राहण्याचं. पण आता असं वाटतंय ते काही केलं आपल्याला लग्न करूनही जमलेलं नाही. खरंच आपल्या या नात्याला काही अर्थ उरलाय का? तेव्हाच अवनीचा फोन अनन्याला येतो. ती विचारते, तुझ्या आणि दादामध्ये काही भांडण वगैरे झालंय का? जो मेसेज तू दादाला सांगायचा होता तो तू फॅमिली ग्रुपवर टाकलायस. घरी सगळे जमलेले असतात. अनन्याची आई म्हणते, तशी ती वेंदळीच, काही पण बोलते, थोडी भांडखोर सुद्धा आहे. पण आकाश तर किती शांत आणि समजूतदार मुलगा आहे. तरी त्यांची भांडणं या थराला गेलीच कशी? त्याची आई म्हणते, हा सुद्धा काही कमी नाहीये, इगो आहे बाबांकडून आलेला. काका म्हणाले मुलं थोडी गोंधळली आहेत म्हणून. बाबा म्हणतात त्यांचं लग्न होऊन काही महिने झाले आहेत. भांडणं एवढ्या टोकाला जातात कशी? आम्हाला एकमेकांना ओळखायला वर्ष लागली. आपल्या वेळी भांडण घरच्यांपर्यंत कधीच गेली नाहीत. दोघंही म्हणतात आमच्यात भांडण झालंच नाहीये. त्यावरून परत तुतू मैमै होते. बाबा त्यांना थांबवून म्हणतात, तुम्ही ब्रेक घ्या, वेगवेगळे राहून बघा. आकाश म्हणतो, वेगळं राहण्याची काय गरज आहे? आताही तसंच राहतोय. बाबा म्हणतात, लग्न टिकवायला आणि आनंदी जगायला नेमकं काय करायला पाहिजे हे तेव्हा कळेलच तुम्हाला. 3 महिन्यात त्यांचं 3 महिन्यांचं सेपरेशन होतं. दोघे आपापल्या घरी जातात. दोघांच्या बॅग्स एक्सचेंज झालेल्या असतात. ती त्याला फोन करून सांगते, तू माझी बॅग नेलीयस. तो म्हणतो, तूही काय काय भरलंयस तुझ्या बॅगेत? माझे फोटो, सीडीज. ती म्हणते, तुला नाही कळणार. असं होतं तर मला थांबवलंस का नाहीस? तो म्हणतो, आत्ता थांबवतोय. तुझ्याशिवाय एक क्षणही मी राहू शकत नाही. ती विचारते, फोनवर? तो बंगल्यापाशी आलेला असतो. तिला हिंदी सिरियल साठी ऑफर येते. ती ऑफर ती रिजेक्ट करते. त्याला अमेरिकन टायमिंगची ऑफर येते. तो ती नाकारतो. दर 3 महिन्यांनी हनीमून साठी ब्रेक घ्यायचा त्यांचं ठरतं. पहिलं ठिकाण पॅरिस.